अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोणत्याही परिणामांचा विचार न करता त्यांच्या स्वभावानुसार बर्थ राईट सिटिझनशिप रद्द करण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी या संदर्भातल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवरती सही केलेली होती। त्याच्यानुसार तात्पुरता वर्क व्हिसा, स्टुडंट व्हिसा किंवा टुरिस्ट व्हिसा धारकांनी जन्म दिलेल्या बालकांना आता थेट अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही अशी ही ऑर्डर होती। अमेरिकेत राहत असूनही अमेरिकेचं नागरिकत्व नसलेल्या पण अमेरिकन भूमीवरती अपत्यप्राप्ती झालेल्या पालकांना 14व्या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकेमध्ये आपोआप नागरिकत्व मिळत होतं, ते आता या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमुळे मिळणार नाहीये। आणि याचा फटका केवळ बेकायदा स्थलांतरितच नाही तर H1B व्हिसावरती तिथे राहत असलेल्या असंख्य भारतीयांना सुद्धा बसणार होता। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला भारतीय अमेरिकन सिनेटर्सनी विरोध सुद्धा केलेला आहे। यासोबतच वॉशिंग्टन, ॲरिझोना, इलिनॉइस आणि ओरेगॉन या ठिकाणी त्यांच्या या ऑर्डर विरोधात निदर्शनं झालेले दिसून येतात आणि त्या विरोधात ते कोर्टामध्ये गेलेले सुद्धा दिसलेले। ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याआधी अमेरिकेमध्ये बाळ जन्माला घालण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये रांगा सुद्धा लागल्याचं दिसून येते। तर दुसरीकडे सिएटल इथल्या फेडरल कोर्टाने तिथले जे जज आहेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरला तात्पुरती स्थगिती सुद्धा दिलेली आहे। आणि हा ट्रम्प यांना अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर मिळालेला पहिला धक्का मानला जातोय। काय आहे संपूर्ण विषय तो आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। अमेरिकन राज्यघटनेच्या 14व्या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकेमध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व आता मिळणार नाहीये। त्याच्याऐवजी जन्मसिद्ध नागरिकत्व मिळवण्यासाठी मुलाचे आई किंवा वडील अमेरिकन नागरिक असणं आवश्यक असणार आहे। अगोदर असं होतं 150 वर्षापासून त्यांच्या इथं अशी पद्धत होती की अमेरिकेमध्ये जर का एखादं मूल जन्माला आलं तर आपोआपच त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळत होतं। आता राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी ताबडतोब जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यापैकी बर्थ राईट सिटिझनशिप हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय। ट्रम्प यांनी या संदर्भातले एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवरती सही सुद्धा केलेली आहे आणि त्या सहीद्वारे त्यांनी हा बर्थ राईट सिटिझनशिपचा जो हक्क होता तो संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 20 फेब्रुवारी नंतर H1B व्हिसा किंवा वर्क व्हिसा असणाऱ्या कोणत्याही पालकांच्या मुलांना आता इथून पुढे नागरिकत्व मिळणार नाही अशी ही ऑर्डर होती। फक्त ज्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे किंवा ज्यांच्या इथे आई किंवा वडील या दोघांपैकी कुणी जर का ग्रीन कार्ड धारक असेल तर त्यांच्याच मुलांना अमेरिकेच्या भूमीवरती जन्मानंतर आपोआप नागरिकत्व मिळणार आहे। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रम्प यांनी 30 दिवसांची मुदत सुद्धा दिलेली होती आणि ही मुदत 19 फेब्रुवारीला संपणार आहे। यामुळेच अमेरिकेमध्ये ज्या गर्भवती महिला आहेत, जे स्थलांतरित आहेत किंवा जे बेकायदेशीर त्या ठिकाणी राहत आहेत त्या सर्व महिलांना 20 फेब्रुवारी पूर्वीच आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे। मग भले 7वा महिना चालू असेल तरी सुद्धा तिथे हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्याचं दिसून येते। वर्क व्हिसावरती आलेल्या महिला, अवैध स्थलांतरित भारतीय गरोदर महिला असू द्या, या सर्व जे आहेत या प्री मॅच्युअर सिझेरियन करून घेताना दिसत आहेत, तशी बातमी व्हायरल होताना दिसते। रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट घेतली जाते कारण 20 फेब्रुवारी नंतर त्यांच्या नवजात अर्भकांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाहीये। जो एक्झिक्युटिव्ह ऑर्डर जी आहे ती ट्रम्प यांनी जी काढलेली आहे त्याच्यानुसार न्यू जर्सी, जॉर्जिया आणि मिशिगनच्या रुग्णालयामध्ये अशा गरोदर महिला मोठ्या प्रमाणात दिसल्या आहेत। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या प्री मॅच्युअर डिलिव्हरीमुळे आई आणि नवजात अर्भक या दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो। मात्र हे जे दाम्पत्य आहेत हा धोका मान्य करायला तयार नाहीयेत। त्यांना कोणत्याही स्थितीमध्ये त्यांच्या नवजात बाळाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळवून द्यायचं आहे आणि ते धोका पत्करायला तयार आहेत। अनेक महिलांना 20 फेब्रुवारी पूर्वी 8व्या किंवा 9व्या महिन्यातच मूल जे आहे ते जन्माला घालायचे। न्यू जर्सीचे डॉक्टर SD रामा म्हणाले आहेत की ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे। त्यांनी सांगितलं की एका महिलेला 7व्या महिन्यातच तिची प्रसूती करून घ्यायची आहे आणि यासाठी ती तिच्या पतीसोबत आलेली होती आणि प्रसूती करण्यासाठी ती तारीख सुद्धा मागत होती। टेक्सासचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर SC मुकाला यांनी अकाली जन्मामुळे होणाऱ्या हानीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। त्यांच्यानुसार वेळेपूर्वी बाळ होणं शक्य आहे का तर शक्य आहे, परंतु यामुळे आई आणि बाळ या दोघांनाही धोका वाढतो। त्यांनी सांगितले की मुदतीपूर्वी प्रसूतीमुळे फुफ्फुस विकसित होत नाहीत, मज्जासंस्थेला हानी पोहोचते, लहान मुलांचं वजन कमी असू शकतं, इतर सर्व समस्या असू शकतात। पण कोणतेही पालक जे आहेत तिथं येणारे हे मान्य करायला तयार नाहीयेत कारण की ट्रम्प यांच्या या बर्थराईट सिटिझनशिपची
प्रभावी अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते अशी भीती त्यांना वाटते. आता हे बर्थराईट सिटिझनशिप नेमकं आहे काय ते सुद्धा सविस्तरमध्ये सांगतो. अमेरिकेच्या घटनेच्या 14व्या घटनादुरुस्तीमध्ये त्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यानुसार अमेरिकेमध्ये जन्माला आलेल्या सगळ्या व्यक्ती या अमेरिकेच्या नागरिक आहेत. 1865 मध्ये 13वी घटनादुरुस्ती करत गुलामगिरीची पद्धत बंद करण्यात आलेली होती. सिव्हिल वॉर संपल्यानंतर आफ्रिकेमधून गुलाम म्हणून अमेरिकेमध्ये आणलेल्यांच्या पुढच्या पिढीला अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं असा या घटनादुरुस्तीचा उद्देश होता. अमेरिकेमधलं सिव्हिल वॉर संपल्यानंतर 1868 मध्ये 14वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानुसार अमेरिकेमध्ये जन्माला आलेल्या आणि गुलामगिरीतून मुक्तता झालेल्या व्यक्तींना याद्वारे नागरिकत्व मिळालं होतं. स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना सुद्धा ही 14वी घटनादुरुस्ती लागू होते आणि हे स्थलांतरित पालक कोणत्याही वंशाचे असू द्यात, निर्वासित असू द्यात, तरी सुद्धा त्यांच्या मुलांना या घटनादुरुस्तीमुळे नागरिकत्व मिळतं आणि असा निर्णय 1898 मध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे. पण ट्रम्प यांनी सत्ता हातात घेताच हा निर्णय बदलण्याच्या आदेशावरती सही केल्याचं दिसून येतं. भारतामध्ये बघा आपल्या इथं शिक्षण घेतात, बऱ्यापैकी उच्च शिक्षण घेतात, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांना नोकरी करायची असते, तिथेच त्यांना संसार सुद्धा थाटायचा असतो आणि मग तिथे जी त्यांची पुढची पिढी जन्माला येते तिथं आपोआपच त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. हे असं प्लॅनिंग करणारे खूप सारे जण तुमच्या परिचयामध्ये नक्कीच असतील. ट्रम्प यांच्या अमेरिकेतील नोकऱ्या अमेरिकन नागरिकांनाच मिळाव्यात या धोरणाचा भाग आहे हे बर्थराईट सिटिझनशिपचं. एक आकडेवारी सांगतो, 2016 साली अमेरिकेमध्ये बेकायदेशीर स्थलांतरित पालकांच्या किंवा अनधिकृत स्थलांतरित पालकांच्या 2.5 लाख बाळांचा जन्म झाला होता. 2022 सालापर्यंत अमेरिकेमध्ये अशा 12 लाख नवजात बाळांना जन्मता अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं होतं, ज्यांचे पालक बेकायदेशीर स्थलांतरित आहेत. यासोबतच अवैध स्थलांतर ही राष्ट्रीय आणीबाणी असल्याचं ट्रम्प यांनी वेळोवेळी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशात बेकायदेशीर राहणारे अनेक लोक आहेत, त्यांनाही बाहेर काढण्यामध्ये येणार आहे. याबाबत कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीने सांगितलं की तो बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये प्रवेश करून गेल्या 8 वर्षांपासून राहतोय. त्याच्यानंतर त्याने सांगितलं की माझी पत्नी गर्भवती आहे आणि आमच्या वकिलानं सांगितलं होतं की जर आमच्या मुलाला जन्मसिद्ध नागरिकत्व मिळालं तर आमच्यासाठी अमेरिकेमध्ये राहणं अधिक सुखकर होऊ शकतं. गरीब आणि युद्धग्रस्त देशांमधले जे लोक आहेत ते अमेरिकेमध्ये येतात आणि अधिक मुलांना जन्म देतात. हे लोक अभ्यास, संशोधन आणि नोकरीच्या जोरावरती अमेरिकेमध्ये राहतात. मूल जन्माला येताच त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं आणि नागरिकत्वाच्या बहाण्याने पालकांना अमेरिकेमध्ये राहण्याचे कायदेशीर कारण सुद्धा मिळतं. असं वारंवार घडलेलं आहे आणि आता ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, म्हणून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे असं सांगितलं जातं. आता हा जो ट्रेंड आहे म्हणजे बाहेरच्या देशातून अमेरिकेमध्ये यायचं, बेकायदेशीरपणे का होईना त्या ठिकाणी यायचं, त्या ठिकाणी प्लॅनिंग करायचं, मुलं जन्माला येऊ द्यायची आणि ती मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आणि त्या मुलाच्या निमित्ताने पालकांना सुद्धा अमेरिकेमध्ये राहण्यासाठी कारण मिळणार. हे जे आहे याला बर्थ टुरिझम असं म्हटलेलं आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या 2022च्या अहवालानुसार 16 लाख भारतीय मुलांना अमेरिकेमध्ये जन्माने नागरिकत्व मिळालेलं आहे. एका मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं होतं की बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना त्यांच्या पालकांसोबतच देशातून बाहेर काढण्यात यावं. अगदी त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असला तरी मला कुटुंबाचं विभाजन करायचं नाहीये. कुटुंब एकत्र ठेवायचं असेल तर मग सगळ्या कुटुंबालाच एकत्र परत पाठवण्यात यावं अशी स्पष्ट भूमिका ट्रम्प यांनी घेतलेली आहे. एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या विजयानंतर 20 जानेवारीला ट्रम्प यांच्या शपथविधीपर्यंत 6 लाख घुसखोर इलिनॉय, बोस्टन, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क सारख्या राज्यांमध्ये गेलेले आहेत आणि अवैध स्थलांतरित जे आहे ते या राज्यांना सुरक्षित मानतात. कारण डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे या डेमोक्रॅटिक पक्षाची ही राज्य आहेत आणि या राज्यांमध्ये अवैध स्थलांतरितांवरती कठोर निर्बंध लादले जात नाहीत. अनेक अमेरिकन राज्यांमध्ये अवैध स्थलांतरितांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळतात. त्याच्या आधारावरती नंतरच्या काळामध्ये ते सोशल सिक्युरिटी नंबर मिळवतात आणि हे जे अवैध स्थलांतरित आहेत ते रिपब्लिकन जिथं आहेत त्या राज्यांमध्ये जाण्याचं टाळतात. बॉर्डर इमिग्रेशननुसार कॅनडा सीमेतून जवळपास 2.25 लाख, मेक्सिको सीमेमधून 2.25 लाख आणि व्हिसा ओव्हरस्टे करून 2.25 लाख भारतीय अमेरिकेमध्ये आलेले आहेत. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 1.5% भारतीय स्थलांतरित आहेत आणि अमेरिकेमध्ये 48 लाखाहून अधिक भारतीय आहेत. अमेरिकेचं नागरिकत्व मिळवणाऱ्या भारतीयांचा जर का क्रमांक आपण बघितला तिथल्या एकूण लोकसंख्येमध्ये तो दुसरा क्रमांक असल्याचं समोर आलेलं आहे. सन 2022 मध्ये एकूण 65,960 भारतीयांना
अधिकृतरित्या अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं आहे। भारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांपैकी तब्बल 42% नागरिक सध्या अमेरिकेचे नागरिक होण्यास अपात्र सुद्धा आहेत आणि म्हणून हा विषय जो आहे त्या भारतीयांसाठी फार अवघड आहे। आता बघा, ट्रम्प यांनी या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवरती सही केलेली आहे। त्यांचं धोरण अगदी स्पष्ट आहे। याच धोरणाच्या जोरावरती त्यांनी निवडणुकीमध्ये यश सुद्धा मिळवलेलं होतं। मग वॉशिंग्टन, ॲरिझोना, इलिनॉइस आणि ऑरेगॉन या राज्यांमधून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला। त्यांनी मग कोर्टामध्ये याला चॅलेंज सुद्धा केलेलं होतं। आता कोर्टामध्ये याला चॅलेंज केल्यानंतर आर्ग्युमेंट ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस ते जज म्हणालेले आहेत की वेअर द लॉयर्स व्हेन द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर वॉज ड्राफ्टेड बाय ट्रम्प्स टीम। कारण की त्यांना हे काही पटलेलं नाहीये, हे त्यांच्या एकूण त्या आर्ग्युमेंटमध्ये आपल्याला लक्षात येतंय। त्यांनी आता ही ट्रम्प यांनी सही केलेली जी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे त्याला 14 दिवसांचा स्टे दिलेला आहे। द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर विल बी पुट ऑन होल्ड फॉर 14 डेज पेंडिंग फर्दर लीगल प्रोसिडिंग्स असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग आता ट्रम्प प्रशासनाची पूर्णपणे तयारी आहे की हा विषय अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाण्याची। आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवरती सह्या करून ट्रम्प जन्माद्वारे मिळणारा हा जो नागरिकत्वाचा हक्क आहे तो संपुष्टात आणू शकत नाहीत आणि असं खुद्द अमेरिकेमधले कायदा तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत। मग जर का त्यांना घटना दुरुस्ती जर का करायची असेल तर त्यासाठी त्यांना या प्रस्तावाच्या बाजूने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये पहिल्यांदा 2/3 वोटिंग मिळवावं लागेल। यासोबतच अमेरिकेमधली जी एकूण राज्ये आहेत त्यापैकी 2/3 राज्य जी आहेत त्यांची त्याला मान्यता घ्यावी लागेल। 75% राज्यांनी त्याला मान्यता देणं गरजेचं आहे। थोडक्यात ट्रम्प यांना जितका हा विषय सोपा वाटतो तितका विषय बिलकुल सोपा नाहीये। घटनादुरुस्ती करणं हे सहजासहजी अमेरिकेमध्ये तरी शक्य नाहीये। तरी सुद्धा याच्यावरती जोपर्यंत स्पष्ट निर्णय येत नाही तोपर्यंत 19 फेब्रुवारीच्या आत मूल जन्माला घालण्यासाठी अमेरिकेमध्ये हॉस्पिटल्समध्ये गर्दी होत राहील असं सांगितलं जात आहे। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।